लगेच मार्गस्थ व्हा वेळेची दिरंगाई न करताना. आणि 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी येणे बंधनकारक राहील याची दखल घ्या. 12वा खेळाडू ज्येष्ठ नागरिक आदरणीय नामदेवजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण शब्द सुन्नांनी सहर्ष स्वागत. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सामन्याला सुरुवात. 4 षटकांचा सामना रंगेल. पहिला टीम जर उपस्थित झाली असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करा. एखादा प्रतिनिधी आला असेल तर लगेच आपण रिपोर्टिंग करायचे. ऑलरेडी प्रभाकर म्हात्रे गुडदेव टीम उपस्थित झालेले आहे. प्रतीक साहिल अँड ऑल टीम या खेळाडूंचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. चला 2 बॅटर मार्गस्थ व्हायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकं ही 15 मिनिटातच फेकली गेली पाहिजे त्याची दखल घ्या. वर्तकनगर म्हटलं तर रवी बुंबकसारखा एक अप्रतिम जलदगतीचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. राहुल कश्यपसारखा खेळाडू आपण पाहू शकतायत. गोलूसारखा खेळाडू आपण पाहू शकाल. स्वतः वन ऑफ द बेस्ट विकेटकीपर महेश भालेरावला आपण पाहत आहेत. चला 2 बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रितेश आणि मयूर शी जोडी मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी जात असताना प्रितेश अँड मयूर अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधनकारक. व्हाईट अँड व्हाईटमध्ये संपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. रवी बुंबक एका साईडला आपण पाहत आहेत. वर्तकनगर एक्सप्रेस. वेलकम रवी बुंबक. आपलं सहर्ष स्वागत. एक अतिशय जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. आदरणीय सन्माननीय केसरी मांडवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. केसरीजी मांडवी यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. षटक क्रमांक पहिलं रवी बुंबक वर्तकनगर एक्सप्रेस जलद गतीचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. षटक क्रमांक पहिलं घेऊन येत असताना 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये ब्रितेश अँड मयूर पाटील अशी जोडी. ब्रिगेश अँड मयूर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा. सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये काही जणू काही लपंडाव सुरू आहे अशा प्रकारचं आजचं क्लायमेट आपण पाहत आहेत. मार्च एंडिंगमध्ये येऊन आपण टेपलो गेले तर टेम्परेचर जास्त वाढताना पाहायला मिळतं. उष्णतेचं प्रमाण वाढतं आहे आणि अशा वेळेला कॅप आणि गॉगलचा जास्तीत जास्त तुम्ही वापर करा. जास्तीत जास्त पाणी प्राशन करा जेणेकरून डिहायड्रेशनपासून तुम्ही मात्र वंचित राहतील. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. पाणी पिताना आपण बसून पाणी प्या. सावकाश पाणी प्या. या सर्व काही गोष्टी आम्ही तुम्हाला नमूद करू इच्छितो. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. ॲक्युरेट यावेळेला आपण पाहत आहेत 11:59 झालेत म्हणजे 12 वाजण्याच्या सुमारास. लेट्स प्ले. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फिल्डिंग थोडीशी मिसफील्ड झाली आणि पाहता पाहता 2 धावा मयूर पाटीलच्या बॅटमधून. एक आक्रमकतेचा सितारा म्हणून मयूर पाटील या खेळाडूकडे पाहिलं जातं. मला ते अजून स्पर्धा आठवते. यंदाचा संघाम नागलेचं मैदान आणि नागलेच्या मैदानात जय बजरंग गोरसे बी संघाबरोबर खेळताना पवन केनेला ते ठोठावलेले 2 ते 3 षटकार अप्रतिम पाहायला मिळाले होते. यंदाचा हंगाम मात्र जरूर मॅन इन फॉर्म म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तर रवी बुंबक. अनेक फलंदाजांना ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या कर्तृत्वावर घाम फोडला अशा प्रकारचा हा गोलंदाज. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका चांगला आहे. व्ही फॅक्टरमध्ये सरळ बॅटचा उपयोग करत असताना व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 8 या धावसंख्येवर पहिल्या बॉलवर 2 धावा, दुसऱ्या बॉलवर षटकार. ऑन साइडला खेळला गेलाय, काय कनेक्ट केलाय चेंडूला. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक यूज केल्या. षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 धावा. म्हणून मी उल्लेख केला होता की यंदाचा हंगाम मॅन इन फॉर्म असलेला खेळाडू म्हणून मयूर पाटीलकडे पाहिलं जातं. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु उच्च विचार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. ग्रेट बॅटिंग. रवी बुंबकवर फार कठीण असतं या गोलंदाजाला षटकार ठोठावणं, परंतु इथे सोपं करून दाखवलंय की माझ्यात सुद्धा ते कॅलिबर आहे. फुलटॉस बॉल जरूर होता. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी अपील फेटाळली आणि इथून लेग बाईचा इशारा येत असताना परशुराम पाटील सरांकडून मॅन फ्रॉम टिवरी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 धावा. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाली. जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट जरूर करून दिली गेले. सलामीवर कसे असावेत याचं प्रात्यक्षिक पहिल्या षटकामध्ये दाखवलं गेलं ते मयूर पाटीलच्या बॅटमधून. कॉन्फिडन्स फार महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि रिव्ह्यू कोणत्याही प्रकारचं नाही आहे. जर पंचांना तिथे शंका जर उद्भवली तर फक्त अंपायर्स कॉल असेल, याची दखल घ्यायची आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15वर जाऊन पोचली गेली. 4 बॉल्स आत्तापर्यंत खेळ संपन्न झाला. 15 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ब्रिगेडचा हा मिस टायमिंग स्ट्रोक. वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर म्हणून मी का म्हटलं होतं. महेश भालेराव. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. गॉन. होय, मी विकेट टेकर गोलंदाज आहे. जरी 2 षटकार आले तरी काय झालं, मी कमबॅक करू शकतो हे दर्शवून दिलं रवी बुंबकने. यासाठीच ओळखला जातो विकेट टेकर गोलंदाज म्हणून, ज्याच्याकडे खासियत राहिले. षटक क्रमांक पहिला आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते 1 बाद 15. 15 लॉस ऑफ 1 विकेट. पहिला टीम जर आली असेल तर लगेच आपण रिपोर्टिंग करायची आहे वेळेची दिरंगाई न करताना. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज आय थिंक सो पाहायला मिळाली. गली रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी सिंगल मिळते. पहिलं षटक मयूर पाटीलच्या नावावर गेलं तर डेफिनेटली ब्रिगेश बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशर असेल, परंतु इथून जर आपण पाहिलं तर प्रेशर रिलीज करण्याचं काम परेश करेल. संघाची धावसंख्या 16वर जाऊन पोहोचली गेली. स्टार्ट तर अगदी नेत्रदीपक झाले. फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. जसं एखाद्या बिल्डरला जर चांगली इमारत बांधायची असेल तर पाया हा मजबूत बनवावा लागतो, तसंच क्रिकेटमध्ये सातविली बी टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या संघाचं सुद्धा वेलकम आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 16 धावा. 16 रन्स. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर 16 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहत आहेत आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. ससूनवघर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे स्मृती चषक 2024चं हे सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं. कारण ससूनवघर हे गाव म्हटल्यानंतर, ही स्पर्धा म्हटल्यानंतर फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. कारण क्वालिटी मेंटेन करताना सातत्याने आपण पाहिलं आहे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ही क्वालिटी दर्जाची स्पर्धा आहे. पहिलं षटक कंप्लीट झालं. 16 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. नेत्रदीपक कामगिरी करताना मयूर पाटील आपण पाहू शकतायत. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवर सूरज. सूरजचा पहिलाच बॉल. यावेळेला आपण पाहत आहेत परेशच्या बॅटमधून झन्नाटेदार षटकार. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी 6 धावा. वेलकम बॅक. परेशच्या बॅटमधून काय बॉडम हँडचा खूप चांगला वापर केला होता. कधी कधी लो फुलटॉस बॉल विकेट देऊन जातात, परंतु इथे मात्र परेशने अगोदरच साध्य केलं होतं. गोलंदाजांचं मूल्यांकन केलं होतं की या चेंडूवर षटकार यावा.
6 धावा आल्या. पुन्हा एकदा लो फुलटॉस बॉल जरूर होता, थोडासा खोलवर बॉल होता. इथे मात्र फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दोन्ही फलंदाज दोन्ही बॅटर एकमेकांवर विश्वास ठेवणारे पाहायला मिळत आहेत. असं नाही की मयूर पाटीलने 2 षटकार मारलेत म्हणून माझ्याकडे स्ट्राईक राहील. मयूर पाटील दर्शवतो की परेशकडे सुद्धा ते कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. 2 धावा. संघाची धावसंख्या आर्या 11 बोरिवली टीमची 24 धावा. सूरज एक विकेट टेकर गोलंदाज, इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून पाहिलं जातं या गोलंदाजाकडे. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग केला. राहुल कश्यप प्रेझेन्स ऑफ माइंड दर्शवत असताना फक्त हलक्याशा हाताने चेंडूला आतमध्ये ढकललं आणि 2 धावा आपल्या संघासाठी त्याने रोखल्या गेल्या. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 26 धावा. बॉल फेकून झाले ते 3. सामना 4 षटकांचा आहे. पहिल्या बॉलवर षटकार, 2 बॉलवर 2 वेळा दुहेरी आपण पाहत आहेत. हवेचा झोत आता प्रचंड वेगाने वारे वाहू लागलेत, कारण जसजसं सत्र मात्र पुढे जातं तसतसं मात्र आपण पाहत आहेत की क्लायमेट्स जे सेशन आहे ते मात्र वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतं. इथून खोलवर चेंडू जरूर होता, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना मनगडाचा वापर केला. ऐन वेळेला चेंडू उसळी घेतोय, दगा देतोय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अशा वेळेला मात्र फिल्डर काहीच करू शकणार नाहीत आणि राहुल कश्यप तेच दर्शवत असताना त्याच्या चेहऱ्यावरून एक्सप्रेशन हेच दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा. सूरजने कमबॅक केलं आहे. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन काय आहे याचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि अचूक टप्पा तर आतापर्यंत पाहायला मिळाला नाही, परंतु लो फुलटॉस बॉलवर जास्तीत जास्त भर देताना पाहायला मिळतोय. परेशच्या बॅटमधून धावा येत आहेत, स्ट्राईक रोटेट होते, तुमची मानसिकता लगेच बदलते स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला व्ही फॅक्टरमध्ये, टक्कन आवाज आला. अर्थातच स्वीट टायमिंग, गोड आवाजात आलेला परेशच्या बॅटमधून गोड षटकार. चौतीस धावा फलकावर. गुड बॅटिंग, काय फलंदाजी केले परेशने. अप्रतिम धावांचा वेग वाढवत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंग ॲव्हरेज अप्रतिम, अफलातून. 34 धावा फलकावर. शेवटचा बॉल ह्या वेळेला सूरजचा इनसाइड आउटचा फटका. अगोदर मात्र जजमेंट चुकलं होतं, फिल्डरने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. जरी झेल सुटला तरीसुद्धा मात्र 2 धावा माझ्या संघासाठी रोखणं फार गरजेची गोष्ट आहे आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते ती फलकावर 36 रन. 36 या धावसंख्येवर 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 2 षटकांमध्ये 18च्या सरासरीने 36 धावा. या फलकावर पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
कंचनजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. देवेंद्र म्हात्रे यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. टी शर्ट जे मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहत आहेत, स्पॉन्सरशिप केले गेले देवेंद्र म्हात्रे यांनी. यावेळेला ऑन साईडला राहुल कश्यप चुकी करतोय. अपेक्षा नव्हती की राहुल कश्यपकडून वेलकम बॅक. संघाची धावसंख्या 42च्या घरामध्ये पोहोचली गेली. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. आतापर्यंत बॉल फेकून झालेत ते जवळजवळ 2. तिसऱ्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर 42 धावा. खूप चांगली पार्टनरशिप. ब्रिगेश बाद झाल्यानंतर मयूर पाटील आणि परेशमध्ये जी पार्टनरशिप अप्रतिम पाहायला मिळते. कारण विकेट पडल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्हाला आत्मविश्वासाने खेळावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये, खेळपट्टीवर तुम्हाला ठाण राहून खेळपट्टीचा आनंद घेता आला पाहिजे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटचं टॉप एज. किरण स्वतः येतोय आणि कॉटन बोल्टच्या माध्यमातून परेशच्या एका चांगल्या खेळीचा अंत. बॅक टू द पवेलियन. परेश गॉन. प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चौकार. जणू काही सेट होऊन आलाय. काय 2 फटके खेळले अप्रतिम. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. बाणासारखा वेगवान चेंडू निघून येतोय. ट्रेसर बुलेट शॉट. चौकार. 56 धावा. 56.
ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फ्लिकच्या फटक्यात खेळलं गेलं. डीप मिडविकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 57 या धावसंख्येवर. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाली होती, नो डाऊट अबाउट इट. पुन्हा एकदा बॉल होता यार. जुगेशचा चेंडू मात्र समोर ठेवला होता. फिल्डर पुढे सरसावेल, त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. तीन बॉल झालेत आणि 61 धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली आर्या 11 बोरिवली टीमची. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली, डबल मधून ट्रिपल कन्वर्ट केली जाईल का तर नाही. यावेळेला 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या 63 वर जाऊन पोहोचली गेली. चला सातविले बी टीमचा कॅप्टन आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. 63 धावा फलकावर तब्बल पाहायला मिळत आहेत. जुगेशने मात्र जरूर चांगली गोलंदाजी केली. डेथ ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची परिपूर्णता रवी बुंबक एक्सपिरियन्स त्याला शेअर करत असताना पाहायला मिळतोय आणि करायला हवं. जेव्हा तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळता त्यावेळेला तुम्हाला अनुभव येतो. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 64 धावा. 5 बॉलचा खेळ झालाय. हा 64चा आकडा जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा मला सातपाटी या गावाची आठवण येते. यंदाचा हंगाम दिवाळीच्या निमित्ताने समालोचन करण्याची संधी मिळाली, परंतु एकाच गावामध्ये 64 टीम असू शकतील का तर हो, आहेत 64 टीम सातपाटी गावामध्ये. एवढं मोठं गाव आहे यावरून आपण कल्पना करू शकता. गुड बॉलिंग, खूप चांगला बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला गेला आणि सरळ चेंडू निघून जातोय महेश भालेरावच्या हातामध्ये. जुगेशची चांगली गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा अपेक्षित होत्या, एक्सपेक्टेशन होतं, परंतु ते मात्र यावेळेला कुठेतरी भंग होताना पाहायला मिळतं. कारण शेवटच्या षटकामध्ये 8 धावा फक्त खर्च केल्या, म्हणजे 3 गोलंदाजांच्या माध्यमातून चौथ्या गोलंदाजाने इफेक्टिव्ह कामगिरी केली, प्रभावित मारे पाहायला मिळाले आणि 4 षटकांमध्ये 64 धावांपर्यंत रोखलं गेलं. 65 धावांचं लक्ष्य हे समोर आपल्याला पाहायला मिळतं. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. प्रभाकर मात्रे गोडदेव टीमचे कॅप्टन या आपण लगेच टॉस करण्याकरिता. सातविली बी टीमचं कॅप्टन या. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन नामदेवजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. नामदेवजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण या टॉस बॉक्समध्ये. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल हा केला जाणार आहे. एका साईडला स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे, माजी सरपंच, स्मृतिचषक 2024 आणि ससूनवगर क्रिकेट क्लब अशा नाण्याच्या 2 बाजू या ठिकाणी पाहायला मिळतात. स्मृतिचषक आणि ससूनवगर क्रिकेट क्लब. कॉइन स्पिन करायचे ससूनवगर, परंतु स्मृतिचषक या ठिकाणी आपण पाहत आहेत. तर थँक्यू व्हेरी मच नामदेवजी पाटील साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर सातविली बी टीम आपण टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल आपला? आता कळवावं लागेल. आताच फिल्डिंग 4 षटकांचा सामना असेल. इथे आल्यानंतर आयोजन कसं वाटतं? व्यवस्थित, एकदम मस्त. संपूर्ण टीम आहे तुमची? आहे. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच. जर आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग घेतली असती. कर्णधार पद तुम्हाला कमी वयात आणि कमी वेळेमध्ये मिळालंय, कसं फील करतायत? खूप मस्त. नक्की साहिल पाटील असतील, प्रतीक, ही संपूर्ण जी टीम आहे कितपर्यंत तुम्हाला कॉपरेट करते? खूप चांगलं करते.
नक्की जास्त बोलत नाही. थँक्यू व्हेरी मच. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. नुकताच टॉस झाला, नामदेवजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला आणि सातविली बी संघाच्या बाजूने लागला. सातविली बी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फास्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स ना. योगीजी म्हात्रे साहेब यांना विनंती करेन की आदरणीय नामदेवजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. योगीजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नामदेवजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. ज्येष्ठ नागरिक, या स्पर्धेची आठवण म्हणून गोड सन्मान चिन्ह आणि मायेची उबदार शाल या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. तर 65 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. ते आपण पाहू शकाल. आर्या 11 बोरिवली टीमने प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यानंतर टॉस जिंकून मात्र वर्तकनगर ठाणे या संघाने आपण पाहू शकतायत प्रथमतः फिल्डिंग केली, परंतु आज गोलंदाजामध्ये ती पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली नाही. नाण्याची एक बाजू आपण पडताळली, नाण्याची दुसरीसुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस नुकताच आपण पाहिलात आणि सातवली बी टीमच्या कॅप्टनने सांगितलं आम्ही फिल्डिंग स्वीकारणार आहोत. टीम मीटिंग घेतली जाते, स्ट्रॅटेजी आखली जाते. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे 2 प्लॅनिंग असायला हवेत, ए प्लॅन आणि बी प्लॅन. ए प्लॅन तुमचा जर सक्सेस होत नाही तर बी प्लॅनमध्ये तुम्ही 100% सक्सेस होऊ शकता, परंतु त्यासाठी असावी लागते युनिटी. प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका, प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल हा व्यवस्थित पार पाडला पाहिजे. गोलंदाज, फलंदाज, यष्टीरक्षक, त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षक या गोष्टी आहेत त्या चारही बाजू ज्या आपण पाहत आहेत या क्रिकेटच्या खेळामध्ये अंगीकृत असायला हव्यात. ससूनवगर क्रिकेट क्लब, स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे स्मृती चषक आपण पाहत आहेत. माजी सरपंच म्हणून ज्यांची ओळख ही सातत्याने पाहायला मिळाली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन या क्रिकेटच्या खेळातून आपण पाहत आहेत. क्रिकेट फक्त निमित्त आहे, परंतु आज क्रिकेटच्या खेळातून कौशल्य दाखवण्यासाठी हे मंच उभारले जातात. आणि आयोजन म्हटलं तर घर कमी आणि मैदान जास्त, हेच मात्र आपल्याला आज समीकरण पाहायला मिळतं. आयोजन म्हटलं की 15 ते 20 दिवस अगोदरच तुम्हाला तयारीला लागावं लागतं. फॅमिलीला वेळ कमी दिला जातो आणि मैदानाला जास्त दिला जातो, कारण आमची स्पर्धा ही यशस्वी आणि क्वालिटी दर्जाची स्पर्धा पार पाडली पाहिजे. प्रत्येक स्पर्धेत आपण वेगवेगळे आपण पाहत आहेत भूमिका घेतल्या जातात, परंतु प्रत्येक आयोजकांचं म्हणणं असतं की तुम्ही वेळेवर या, वेळेवर येताना मात्र तुम्ही चांगला खेळ दाखवा. 5-5, 6-6 षटकांचे तुम्हाला सामने खेळवले जातील, परंतु तुम्ही जर उशिराने येतील तर डेफिनेटली 4-4 षटकांचे सामने खेळायला मिळतात. आणि अशा वेळेला तुमचा जो क्लास आहे, जे कौशल्य आहे, तुम्हाला परफेक्ट दाखवता येत नाही. म्हणून 9, 9:30ला किंवा 10च्या किमान दरम्यान जरी आले तरीसुद्धा तुम्हाला 5-5 षटकांचे सामने एक खेळवले जातात. परंतु इथे आज 12 वाजता चेंडू पहिला पडला गेला. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 65 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेत. पहिलाच बॉल खूप चांगला अँगल क्रिएट करत असताना ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं. राहुल कश्यप वर्तकनगर या टीमचा वंडर बॉय म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, कोणत्याही सिच्युएशनमध्ये, कोणत्याही कंडिशनमध्ये या खेळाडूकडे जी जिद्द आणि जिज्ञासा आहे, खेळण्याची जी शैली आपल्याला पाहायला मिळते ती अफलातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0. बॉलर तयार. प्रदीपचा हा बॉल बॉटम हँडचा उपयोग केला. राहुल कश्यपच्या बॅटमधून खेळाडू कक्षेला सलामी देणारा हा अप्रतिम, दमदार आणि शानदार षटकार. 6 धावा. दोन बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 या धावसंख्येवर. 65 धावांचं टार्गेट क्रिकेटमध्ये शक्य असं भरपूर आहे, अशक्य असं काहीच नाही आहे. यावेळेला जागा बनवली आणि सरळ चेंडू इनफिल्डच्या वरून खेळला गेला. इनसाइड आउटचा फटका, लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध नेत्रदीपक ग्लोरियस शॉट, चौकार.
जबरदस्त युजेस फुटवर्क पाहायला मिळालं. बॅटचं फेस ओपन करत असताना इनफिल्ड क्लिअर करणारा इनसाइड आउटचा फटका चौकार आला. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज आहे, तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं राहुल कश्यप, आणि एका साईडला जो आपण पाहू शकतायत कल्याणी. हा चेंडू आपण पाहिला तर आउटसाईड द लेग स्टंप सोडून जाणारा होता आणि परशुराम पाटील सर एक वेगळ्याच अंदाजामध्ये व्हाईट बॉल देत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 11 धावा, 65 धावांचं टार्गेट. ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र जबरदस्त चेंडूला फेकून दिलंय, डिस्पॅच केलंय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. चेंडू होता आणि काय जबरदस्त मनगडात ताकद आहे या खेळाडूच्या. फक्त टायमिंगच्या बरोबर खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. जसा चेंडू डिलिव्हर्ड होतो त्याच पद्धतीने मात्र चेंडूला जबरदस्त खेळत असताना आपण पाहू शकतायत आउट ऑफ द पार्क. अप्रतिम सुरेख पद्धतीने हा चेंडू आपण पाहू शकला. तेवढंच मात्र स्क्युअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, स्क्युअर कटचा फटका खेळण्याचा मनसुबा होता आणि इथे मात्र झेल सुटल्यानंतर प्रत्येकाचे चेहऱ्यावरती एक वेगळं चिंतेचा विषय पाहायला मिळतो. कारण राहुल कश्यपची विकेट किती मोलाची आहे हे प्रत्येकाला ठाऊक आहे आणि इथून मात्र आपण पाहतायत की कोणताही खेळाडू जाणून बुजून तर झेल सोडत नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन खचतं. ज्यावेळेला तुम्ही 38 सर्कलमध्ये असता तेव्हा तुमचं फक्त कॉन्सन्ट्रेशन हे क्रिकेटच्या खेळामध्येच असलं पाहिजे. मनामध्ये वेगवेगळं काहूर चाललं तर डेफिनेटली कॅचेस सुटत असतात. इथून आपण पाहिलं तर ऑन साईडला जरूर खेळला गेला आहे, क्रॉस बॅटचा उपयोग केला, एकदा वर्जित केली जाईल. ह्या वेळेला इझिली हा बॉल घेण्यासाठी आला आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता इथून मॅच ऑन झाले. आता या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 22 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. प्रदीपचं पहिलं षटक महागडं ठरलं गेलं. झेल सुटण्याचा परिणाम कितपर्यंत सोसावा लागणार आहे हे तर वेळ ठरवेल, परंतु आता समीकरण काय आहे तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 43 धावांचं लक्ष्य असेल. 18-43चं समीकरण. तत्पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. गोरी 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 नमीराव ते काउरी काल इथून ऑन साईडला फटका तर चांगला आहे, जबरदस्त. ही आहे ताकद, ही आहे नजाकत. वंडर बॉय राहुल कश्यपच्या बॅटमधून क्लास अँड हाय क्वालिटी
लेसन पुढच्या स्टेज तर मागचा शाणा होतोय तो खेळाडू आणि कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद. राहुल कश्यप गॉन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर सोहनने यावेळेला आपण पाहत आहेत डेफिनेटली कमबॅक केलेला दिसतोय. 12 नंबरची जर्सी परिधान करणारा. बाउन्स मिळाला होता, पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं आणि सरळ चेंडूला पाठवलं डीप मिडविकेटच्या डोक्यावरून. 6 धावांकरता अप्रतिम दर्जेदार षटकार. षटकाराने आदरणीय सन्माननीय महेशजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बाउन्स मिळाला होता, पंचांनी वॉर्न केलं गेलं आहे की इथे मात्र बाउन्स जरूर आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34. ऑन साईडला पुन्हा एकदा प्रेक्षक खेळाडू बनेल तर खेळाडू प्रेक्षक बनेल. चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार हा दुसरा षटकार. 6 धावा. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतायत जुगेशच्या बॅटमधून. कालच्या दिवसात आपण विचार केला तर 77 षटकार लगावले गेले होते. म्हणजेच षटकारांसाठी सुद्धा हे मैदान ओळखलं जातं. जास्तीत जास्त षटकार याच मैदानात आपण सातत्याने पाहिलेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 40 धावा. म्हणजेच विजयासाठी 14 बॉल आणि 25 धावेची आवश्यकता. 14-25चं समीकरण. 14 गेंदे शेष और 25 रन की जरूरत. 14 balls remaining and 25 runs required to win. 14 चेंडू आणि 25 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो सोहम. थोडासा महागडा ठरला जरूर राहुल कश्यपची विकेट गेल्यानंतर. जुगेशने आपला जो खेळ नॅचरल आहे तो मात्र दर्शवला गेला आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार जरूर येऊ शकेल का? आणि यस, डेफिनेटली 3 in row. वॉट अ बॅटिंग क्लास. हाय स्टँडर्ड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. लगातार 3 बॉलवर 3 षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 46 विजयासाठी. आता मात्र जर आपण पाहिलं तर जवळजवळ विजयासाठी 13 बॉल आणि 19 धावा. या षटकाराने रणरागिणी नारी शक्ती यांचं सुद्धा, महिला वर्गांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. ऑन साइडला हा चौथा आणि नो बॉल प्लस. सोने पे सुहागा. तोहफा आता कबूल किया जुगेश. मॅग्निफिसंट बॅटिंग. 7 धावा मिळतील. या 7 धावेने संघाची धावसंख्या तब्बल 53 वर जाऊन पोहोचली गेली आणि आता मात्र विजयासाठी 12 धावेची आवश्यकता. या षटकाराने स्वागत केलेलं आहे. स्मिता पाटील मॅडमचं, अनिता घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत आणि ॲडव्होकेट देवश्री म्हात्रे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. ससूनवगर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे स्मृती चषक 2024 मध्ये काय बॅटिंग केले. मनोहर घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. खूप चांगली बॅटिंग. या वेळेला आपण पाहत आहेत हा 5वा लगातार षटकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे. कडक बॅटिंग. जवळजवळ सामना आपल्या बाजूने झुकवण्या या ठिकाणी भाग पाडलं गेलं. तब्बल 59 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. विजयासाठी 6 धावेची आवश्यकता असेल. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. ॲडव्होकेट देवश्री म्हात्रे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत, ज्यांनी 2 बॉक्स बॉल जे
स्पॉन्सरशिप केले गेले त्यांचंसुद्धा मॅडमचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. या स्पर्धेमध्ये आपलं मोलाचं सहकार्य लाभलंही या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक धन्यवाद. 6 धावेची गरज, काय बॅटिंग केले लगातार. आतापर्यंत आपण पाहिले तर 5 षटकार लगातार आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. मात्र 6वा षटकार ठोठावतील का? परंतु जर आपण पाहिलं तर एक खऱ्या अर्थानं खेळाडू जो मालवण तालुक्यातील देवगाव गावातील एक मच्छीमार कुटुंबातील असा एक खेळाडू आपण पाहिला तर डेफिनेटली ज्या खेळाडूचं नाव आज परिपूर्णतः गाजताना पाहायला मिळतं. दर्शन बांदेकर म्हणजेच एक अप्रतिम खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम जरूर केलं गेलं होतं. इथे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धाव मिळेल. अजून एक षटकार जर आला तर 500 महेश पवार यांच्याकडून मात्र हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलं. इथे सिंगल मिळाली. सिंगलच्या सहाय्याने मात्र आपण पाहू शकतात की 5 बॉलवर 5 षटकार जरूर ठोठावले. कधी कधी असे फलंदाज असतात की रिस्पेक्ट देतात. जसं दर्शन बांदेकरचं मी नाव घेतलं, ज्याला 10,000 रुपये 6 बॉलवर 6 षटकार मारले तर मिळाले असते, परंतु त्यांनी शेवटच्या बॉलवर फक्त 1 धाव काढून मात्र रिस्पेक्ट दिली त्या गोलंदाजाला. भरपूर असे मात्र आपण पाहिलेले आहेत जे फलंदाज असतात की आदर करतात. परंतु क्रिकेटचा खेळच असा आहे जो विक्रम मोडण्यासाठीचा बनलेला असतो. यावेळेला कोणती धाव येत नाही आहे. चांगला कमबॅक केला गेला आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता 3 धावेची आवश्यकता. 10 बॉल आणि 3 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. यानंतर सातिवली बी वर्सेस आपण पाहणार आहोत प्रभाकर म्हात्रे गोडदेव. भाईंदरमधून हा संघ मात्र या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये दाखल झाला. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी, ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, आणि आकृतीपेक्षा तुमची कृती कशी असावी याचं प्रात्यक्षिक मात्र सनीने यावेळेला दर्शवून दिलं गेलं आहे. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 3 धावेची आवश्यकता. परंतु आज जुगेशचा बोलबाला राहिला आहे. काय बॅटिंग केले. 5 बॉलवर 5 षटकार. फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेला. ते बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना या चौकाराने मात्र विजयी संपादन केलं गेलंय का? तर पंचांचा सिग्नल काय येतोय? यस, इट इज अ 4 रन. या चौकाराने मात्र विजयी प्राप्त करत असताना संघ पाहायला मिळतो. परंतु असंच मैदान सोडू नका, तर शेक हँडशेक करूनच मैदान सोडायचं आहे. दोन्ही संघाला विनंती करेन की हँडशेक करा. आपण डिसिप्लिन क्रिकेट खेळतोय. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. तर आपण हँडशेक करूनच मात्र मैदान सोडायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन वर्तकनगर टीम. ठाणेवरून बिलॉंग करणारी ही टीम पाहायला मिळते. तर आर्या 11 बोरिवली टीम हार्ड लक. मयूर पाटील अँड कंपनी. चला हँडशेक करा मयूर पाटील. आपण लाईनअपमध्ये जाऊन वर्तकनगर टीमच्या अगेन्स्ट आपण हँडशेक करायचं आहे. सनी अँड ऑल टीम हँडशेक करायला विसरू नका. ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित केली जाईल. चला जुगेश या पण मॅन ऑफ द मॅच साठी. हार्ड लक मयूर पाटील अँड कंपनी, गौरंग अँड कंपनी. तर या पण कांचनजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. प्रवीणजी म्हात्रे साहेब यांच्याकडून आपण पाहत आहेत संपूर्ण फ्रूट बास्केट आपल्याला पाहायला मिळतोय. उष्णतेचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यासाठी आपण
जुगेश स्वतः कॅप्टन आहेत आणि तरी आपण देवेंद्र कांचन म्हात्रे यांच्याकडून हे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचप्रमाणे ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. त्याचप्रमाणे फ्रूट बास्केट आपल्याला पाहायला मिळतं आणि कोल्ड्रिंक्स स्प्राईट या ठिकाणी शीतपेय थंड, कारण उष्णतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढताना टेम्परेचर, आणि त्यासाठी आपण आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद कांचनजी म्हात्रे साहेब, आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर जुगेश 5 बॉल में 5-6 कैसा लग रहा है, कैसा फील कर रहे हैं? अबे हवा का फ़ायदा तो लेना ही था, बॉल बैट पे आ रहा था और विकेट थोड़ा लंबा है तो बॉलर को थोड़ा डिफरेंट हो रहा है डालने को, तो बैटिंग पे अपने को जाने के बाद कॉन्फिडेंस भी अच्छा लग रहा था कि यहाँ पे बैटिंग अच्छा होगा, तो फिर और रन भी चाहिए था. इस टूर्नामेंट के बारे में 2 लफ्ज़ क्या कहेंगे आप? टूर्नामेंट अच्छा किए है यहाँ पे, तो थोड़ा आउटफील्ड थोड़ा डिफ़िकल्ट है लेकिन अच्छा है फिर भी. थँक्यू व्हेरी मच जुगेश, कॉंग्रॅच्युलेशन अँड नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट. जाऊया आता नेक्स्ट मॅचच्या दिशेने. मॅच क्रमांक 2 आणि आपल्याला रिझवण्यासाठी आमचे साथी समालोचक मिस्टर संदीपजी गावण सर, या आपण त्यांचा गोड आवाज ऐकूया. तत्पूर्वी धन्यवाद. ॲडव्होकेट देवेश्री म्हात्रे मॅडम यांना विनंती करेन की आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी अनिता घरत मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ॲडव्होकेट मॅडमचा आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. देवेश्री म्हात्रे मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी मायेची उबदार शॉल आणि टाळ्यांचा गजर येणं साहजिकच आहे, कारण हा मान सन्मान एखाद्या बाजारात कधीच विकत मिळत नाही, तर तो कमवावा लागतो. आणि त्यासाठी हा मान सन्मान आपण या ठिकाणी ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृतिचषक 2024 मध्ये आपण सन्मानित करत आहोत. तदनंतर स्मिता पाटील मॅडम यांना मी विनंती करेन आपण या. समाजसेविका म्हणून ज्यांची ओळख आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान अनिता घरत मॅडम यांना मी विनंती करेन की मॅडम आपल्या शुभ हस्ते आपण मायेची उबदार शॉल, मायेची उबदार शॉल आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह टाळ्यांच्या गजरात आपण स्मिता पाटील मॅडमचं यथोचित स्वागत सन्मान अनिता घरत मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच क्रमांक 2 आणि या पुन्हा एकदा जॉईंट होतील. संदीप गावण सरांना मी विनंती करेन आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं सुस्वागतम. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती म्हणजेच गणपती, या गणपती बाप्पाला वंदन. ग्रामदेवतेला वंदन. सर्वांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण. माझे समालोचन क्षेत्रातील गुरु भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड अतिथी कक्षामध्ये उपस्थित